जय हिंद मित्रांनो, बघा समाज कला विभाग पदभरती 2024 साठी जे आहे आपण आज गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रिका आपण अभ्यासत आहोत। बघा महत्त्वाचं म्हणजे आपले गुण जे आहेत बघा 200 गुणांची परीक्षा आहे आणि यासाठी आपल्याला एकूण 90 मिनिटे आपल्याला भेटणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्या या जे प्रश्नपत्रिका आहे इसं पॅटर्न TCS पॅटर्नवर आधारलेला आहे। बघा या प्रश्नपत्रिकेचे पॅटर्न आहे TCS या पॅटर्नवर आणि ही गृहपाल व निरीक्षक या पदासाठी बघा प्रश्नपत्रिका आपण आज कव्हर करून घेणार आहोत। तर बघा तुम्ही आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही बघा आताच सबस्क्राइब बघा करून घ्या, कारण आता आपल्या समाज कल्याणची बघा वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे। त्याच्यानुसार आपण आता दररोज बघा एक जी प्रश्नपत्रिका आहे आपल्या चॅनलवर आता अपलोड करत आहोत। त्यामुळे तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पहिला प्रश्न बघा, एक गाडी नाशिक ते मुंबई अंतर 20 किलोमीटर वेगाने कापते व मुंबई ते नाशिक परतीचे अंतर 30 किलोमीटर वेगाने कापते, तर या गाडीचा सरासरी वेग किती असा आपल्याला जे बघा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर बघा या ठिकाणी आपण कशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे बघा ते काढू शकतो। तर बघा मित्रांनो एक गाडी आहे, ती गाडी नाशिक ते मुंबई अंतर 20 किलोमीटर वेगाने कापते व मुंबई ते नाशिक परतीचे जे अंतर आहे मित्रांनो ते 30 किलोमीटर वेगाने कापते, तर या मित्रांनो गाडीचा जो सरासरी वेग आहे ते वेग किती आहे आपल्याला या ठिकाणी जे प्रश्न असा विचारलेला आहे। तर बघा आपण या ठिकाणी कशा प्रकारे प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकतो। तर सरळ मित्रांनो गाडी एक बार जात आहे आणि एक बार मित्रांनो परत येत आहे, त्यामुळे सरळ तुम्ही या ठिकाणी 2 घेऊन टाका। एक बार जात आहे एक बार येत आहे म्हणून 2। याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो हे 20 किलोमीटर अंतर आणि 20 किलोमीटरच्या याच्या गुणाकारामध्ये हे 30 किलोमीटर अंतर घेऊन टाका। आणि बघा मित्रांनो याच्या छेदामध्ये सरळ हे 20 किलोमीटर अंतर प्लस हे 30 किलोमीटर अंतर घेऊन टाका। आता बघा हे जर केला आपण वरचा जर गुणाकार केला मित्रांनो झाले किती 20 दोन्ही 40 झाले, 20 दोन्ही 40 गुणिले हे 30 छेदामध्ये किती आलं मित्रांनो 50। ओके छेदामध्ये आलं किती आता 50। बघा आता सरळ हा 1 0 कट करा, वरचा 1 0 कट करा, 5 1 5 5 सक मित्रांनो झाले किती 30, 5 सक 30, 5 सक 30। बघा आता सरळ 6 चौक 24, 6 चौक जर 4 गुणिले जर आपण 6 केलं 6 चौक 24 म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर झालं किती बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा जर 15 7 16 8 आणि के यांची सरासरी 13 येत असेल तर के ची किंमत सांगायची आहे। बघा आपल्याला या के ची किंमत जी आहे या ठिकाणी सांगायची आहे। जर 15 7 16 8 आणि के यांची सरासरी 13 येत असेल तर के ची किंमत बघा या ठिकाणी आपल्याला काढायची आहे मित्रांनो। तर बघा के ची किंमत जी आहे बघा ती आपण कशा प्रकारे या ठिकाणी काढू शकतो। तर बघा मित्रांनो सरळ तुम्ही हे जे 15 आहे 15 जसं तसं घेऊन टाका, प्लस मध्ये हे 7 घ्या, प्लस हे 16 ना प्लस 8 घ्या आणि याच्या प्लस मध्ये हे सरळ तुम्ही के सुद्धा घेऊन टाका। आता बघा छेदामध्ये एकूण वरी किती संख्या आहेत बघा सरासरी विचारली, म्हणून छेदावरी जेवढे काही अंक असतील तेवढे छेदामध्ये आपल्याला घ्यावं लागते। या ठिकाणी बघा 1 2 3 4 व के 1 5 म्हणून आपण सरळ छेदामध्ये एकूण घेतल्या केल्या किती 5। बघा मित्रांनो आता सरळ एकूण किती या सर्वांचे मित्रांनो सरासरी ही 13 आहे, म्हणून बरोबर आपण सर्वप्रथम काय करून घेऊ, थोडीशी चुकली आपली स्टेप, सरळ 13 बरोबर घेऊन टाकू, थोडीशी स्टेप चुकली बघू समजून घ्या। तर सरळ 13 बरोबर 15 प्लस 7 7 प्लस 16 प्लस 8 प्लस के छेदामध्ये 5, कारण वरी 5 संख्या आहेत पण खाली आपल्याला सरासरी 5 घ्यावी लागली। तर आता बघा मित्रांनो सरळ हे 13 हे किती 13 बरोबर जर केलं मित्रांनो हे 13 बरोबर हे वरी किती मित्रांनो हे या जर आपण सर्वांची जर समजा बेरीज केली वरची तर सर्वांचे मित्रांनो बेरीज किती येणार, तर सर्वांचे बेरीज येणार बघा मित्रांनो 46। एक बार तुम्ही करून बघा सर्वांचे बेरीज ते मित्रांनो किती 46 आहे। तर बघा आता सरळ हे 13 आपण खाली ठेवून सरळ हे 13 गुणाकारामध्ये हे जे अंशामध्ये मित्रांनो भागाकारामध्ये 5 आहे ते वर येऊन जाईल मित्रांनो गुणाकारामध्ये सरळ हे 5 आलं बरोबर। हे आता 46 या सर्व अंकांची बेरीज 15 7 16 8 या सर्व अंकांची बेरीज किती आहे 46 म्हणजे 46 प्लस के। तर आता बघा मित्रांनो आपण कशा प्रकारे या ठिकाणी सोडवू शकतो। तर बघा आलं किती 13 5
65ला 5 घ्या बरोबर हे 46 प्लस किती के. तर आता बघा आपल्याला के ची किंमत काढायची आहे. तर सरळ के बरोबर आलं किती मित्रांनो, के बरोबर आलं किती 65. आता बघा हे जे 46 आहे इथं प्लस मध्ये आहे, आता इकडल्या साईडला येऊन गेलं किती मायनस मध्ये गेलं 46. आता बरोबर बघा जर आपण 65 मधून जर मित्रांनो 46 जर आपण मायनस केलं तर उरतात मित्रांनो 19. म्हणजेच बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक 19 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला मित्रांनो काही डाऊट शंका वगैरे येत असतील तुम्ही सरळ या ठिकाणी वजाबाकी सुद्धा तुम्ही करून पाहू शकता. मित्रांनो बघा आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चॅनलवर मित्रांनो तुमच्यासाठी जे बघा आम्ही जवळपास 700 प्रश्नांची मित्रांनो GK GS ची मित्रांनो PDF जे आहे आम्ही तुमच्यासाठी तयार केलेले आहे. बघा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे यामध्ये प्रश्न जे आहेत मित्रांनो कव्हर करण्यात आले होते, जे की TCS पॅटर्नवर आधारलेली अशी PDF आहे मित्रांनो. बघा ही PDF अतिशय म्हणजे अतिशय कमी किमतीमध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत. ते म्हणजे मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये जे आहे बघा हे आम्ही तुम्हाला PDF देत आहोत. तर बघा ही PDF मित्रांनो तुम्हाला मिळविण्यासाठी 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचे आहे. लगेच तुम्हाला 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा ती PDF जी मिळून जाईल. तर काय 74 14 93 93 07 खूपच महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो आपल्या समाज कल्याणच्या भरतीच्या दृष्टीने, त्यामुळे तुम्ही आत्ताच बाय करून घ्या. बघा प्रश्न काय आहे, एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात, तर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न आहे. बघा मित्रांनो एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात करतात, 8 किती तर 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात, तर आणखी 4 गवंडी जर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न या ठिकाणी बघा आपल्याला विचारलेला आहे. तर बघा आपण या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा कशा प्रकारे काढू शकतो. तर बघा घर बांधण्याचे जे काम आहे ते 12 गवंडी 8 दिवसात करत आहेत, म्हणून सरळ हे 12 याच्या गुणाकारामध्ये सरळ 8 घेऊन टाकू आणि आता छेदामध्ये बघा पुन्हा जर 4 गवंडी वाढले तर ते दिवस किती तर ते काम किती दिवसात पूर्ण होतील असा प्रश्न आहे. तर बघा पहिल्याचे 12 गवंडी आहेत प्लस 4 गवंडी वाढले तर दिवसात ते काम किती दिवसात पूर्ण होईल. तर बघा 12 आणि 4 झाले किती 16. आता सरळ हे 16 याच्या छेदामध्ये घ्या. आता बघा 8 1 8 8 2 16. तर बघा बे 1 बे बे सख 12 म्हणजेच 6 दिवसामध्ये ते काम बघा पूर्ण होईल मित्रांनो 4 गवंडी वाढल्यास. म्हणजेच पर्याय क्रमांक 6 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा चौथा प्रश्न, एका संख्येच्या 2/5 बरोबर 24 तर ती संख्या कोणती असेल असा प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर बघा एका संख्येच्या 2/5 बरोबर 24 तर ती संख्या कोणती असा आपल्याला या ठिकाणी विचारला. तर सरळ बघा 2/5 घेऊन टाका आणि बरोबर 24 घेऊन टाका. आता बघा आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य आन्सर काढावं लागते. तर बघा सरळ बरोबर 24ला तुम्ही 24 घेऊन टाका. आता बघा हे जे छेदामध्ये 5 आहे ते वर येऊन मित्रांनो गुणाकारामध्ये जाईल, वर येऊन गुणाकारामध्ये 5 गेला आणि 80तलं इकडे छेदामध्ये गेलं. आता बघा सरळ बे 1 बे बे 1 बे बे 2 4 सरळ 12 गुणिले जर 5 केलं मित्रांनो आलं किती 12 5 60. म्हणजेच पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, कारण बघा मित्रांनो आम्हाला जे आहे आमच्यासारख्या क्रिएटरला असल्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि जर तुम्ही 1 लाईक आणि 1 जर सबस्क्राईब करत असाल तर आम्हाला बघा मित्रांनो त्यापासून प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे जे आहे तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही मित्रांनो लाईक करत चला. बघा पुढचा प्रश्न कसा आहे, 5वा प्रश्न बघा काय आहे, एक आगगाडीचा वेग 45 किलोमीटर प्रति तास असेल तर ती आगगाडी 6 सेकंदात किती अंतर पार पाडेल अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा सोप्या प्रकारचा प्रश्न आहे, परंतु TCS ने प्रश्न विचारलाय त्यामुळे तुम्ही याला जे आहे मित्रांनो सोप्यामध्ये घेऊ नका. सोप्यामध्ये सोपा तर अवघडातला अवघड प्रश्न जे आहे या ठिकाणी तुम्ही कव्हर करून घ्या, कारण बघा TCS बघा कशाही प्रकारचा प्रश्न जास्त विचारत आहे, त्यामुळे तुम्ही कसल्याही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी सोडू नका. तर बघा सरळ या ठिकाणी आता आपण कशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे बघा काढून घेऊ शकता. तर 6 सेकंदात किती अंतर पार करेल असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलाय. तर सरळ 6 सेकंद म्हणले म्हणून 6 सेकंद घेऊन टाका. याच्या गुणाकारामध्ये इथं वेग किती आहे आपला 45 किलोमीटर आहे म्हणून 45. आता याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो आपल्याला 5/18 घ्यावं लागणार,
कारण इथं मीटर सेकंद म्हणजे आपला जे आहे बघा हे विचारला आहे, तर अंतर किती पार पाडेल मीटर सेकंद मध्ये विचारला आहे, त्यामुळे आपण इथं 5/18 घेतलं. जर आपल्याला ताशी वेग जर या ठिकाणी विचारला असता तर आपण या ठिकाणी 18 हे सूत्रानुसार किंमत वापरून या ठिकाणी आपण प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकलो असतो. तर बघा आपण आता या ठिकाणी कशा प्रकारे सोडवू शकतो पूर्ण उदाहरण. तर सरळ सरळ बघा 6 एके 6 6 त्रिक 18 3 एके 3 3 एके 3 वरले किती 1 3 5 15 सरळ 15 गुणिले 5 केला आला किती 15 5 75 म्हणजेच बघा 75 आहे का बघून घ्या. पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बघा मित्रांनो. तर 6 सेकंदामध्ये ही रेल्वे जी आहे 75 मीटर अंतर जे आहे मित्रांनो पार करणार, लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 6. एका वर्तुळाची त्रिज्या 15% वाढविल्यास त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल असा प्रश्न या ठिकाणी बघा आपल्याला विचारलेला आहे. तर बघा एका वर्तुळाची जर त्रिज्या 15% वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल असा आपल्या या ठिकाणी प्रश्न विचारला. तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक सूत्र वापरावं लागते, तर ते सूत्र कोणतं आहे बघून घ्या. तर बघा मित्रांनो या सूत्रानुसार जे बघा या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचे योग्य आन्सर काढता येते. तर बघा त्या वर्तुळाची एकूण त्रिज्या किती 15% वाढविली. तर बघा सरळ मित्रांनो, तर बघा हे आपण 15, तर x बरोबर काय आपण या 15ला मित्रांनो x मानून घेऊ, या 15ला x. तर बघा मित्रांनो सरळ सूत्रानुसार हे 2 x ची किंमत किती मानली आपण या ठिकाणी 15 मानली, म्हणून गुणाकारामध्ये 15 प्लस वरी बघा मित्रांनो 15 आहे टक्के किती 15%. तर मग मित्रांनो बघा आता या ठिकाणी x चा वर्ग, तर आपण मित्रांनो x बरोबर किती मानलंय तर 15, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आता 15चा वर्ग. तर 15चा वर्ग किती आहे मित्रांनो 15चा वर्ग 225, म्हणून अंशामध्ये 225 छेदामध्ये घेतला आपण किती 100. तर बघा मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा ते आहे शोधता येतो. तर बघा 25 चौक 100 25 5 125. आता बघा 25 5 125 सरळ 15 दोन्ही 30 किती झाले 15 दोन्ही 30. तर बघा 15 दोन्ही 30 प्लस थोडंसं मित्रांनो इथे चूक झाली आहे. तर बघा आपण परत एकदा सोडून घेऊ कशा प्रकारे. तर सूत्राबरोबर मित्रांनो बघा 2 ला 2 तुम्ही जसं तसं घेऊन टाका. याच्या गुणाकारामध्ये आपण x ची किंमत किती मानली 15. आता बघा मित्रांनो 15 प्लस आता बघा x, तर इथं x चा वर्ग विचारला, तर x म्हणजे किती 15, तर 15चा वर्ग मित्रांनो किती 225. याच्या छेदामध्ये बघा 100ला 100 जशास तसे घेऊन टाकू 100ला 100. आता बघा मित्रांनो झाले किती 15 एके 15 15 दोन्ही 30 30 प्लस मित्रांनो हे 225 छेदामध्ये हे घेतले आपण किती 100. तर बघा मित्रांनो आता हे 25 ला जर भाग दिले या दोन्हीला तर भाग जातो पूर्णपणे. तर बघा 25 चौक 100 25 एक 25 25 चौक 100 आणि किती 25 9 225. आता बघा मित्रांनो तर या 4 ने जर आपण या 9 ला जर मित्रांनो भागलं तर बघा आपल्याला कशा प्रकारे समोर समोर भेटत जातं. तर सरळ बघा आता 4 एके 4 4 दोन्ही 8 उरलं किती मित्रांनो 1 उरलं. सरळ त्या 1 च्या समोर तुम्ही 0 वाढून घ्या, समोर इथं पॉईंट देऊन टाका. आता बघा 4 एके 4 4 दोन्ही 8 परत 2 उरलं, मग इथं मित्रांनो 10 मधून 8 गेले उरले किती 2, सरळ 0 द्या 4 पंचे 20 म्हणजेच बघा 2.25 किती. तर मित्रांनो 30 प्लस 2.25 या ठिकाणी आपलं आलेलं आहे बघा फायनल आन्सर. तर या जर दोन्हीची आपण आता बेरीज केली तर आपल्याला आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर भेटून जातं. तर सरळ बघा हे 30 आणि हे 2 झाले किती मित्रांनो 32 झाले, आणि 32च्या पॉईंट नंतर किती आहे इथं 25, म्हणून 25 तसे घेऊन टाकू. तर शेवटचा आन्सर आपलं काय आलं इथं बघा 32.25. तर आहे का बघून घ्या एक बार, आहे बघा पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा 7वा प्रश्न. बघा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. समान खरेदी किंमत असलेल्या 2 खुर्च्यांच्या विक्रीच्या किमतीत 60 रुपयेचा फरक असून त्यांच्या नफ्यातील फरक 12% आहे. तर प्रत्येक खुर्चीची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर बघा प्रश्न समजून घ्या मित्रांनो, तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्न समजणे खूपच आवश्यक आहे. समान खरेदी किंमत असलेल्या 2 खुर्च्यांच्या मित्रांनो विक्रीच्या किमतीत 60 रुपयाचा फरक आहे
असून नफ्यातील फरक 12 रुपयाचा आहे, तर प्रत्येक खुर्चीची किंमत किती या ठिकाणी आपल्याला काढायची आहे। सर्व मित्रांनो बघा फरक कितीचा आहे, 60चा आहे, म्हणून तुम्ही 60 घ्या आणि त्याच्या खाली हे 12 रुपये शेकडा फरक आहे, नफ्यातील फरक आहे, म्हणून हे आपण 12 छेदामध्ये घेऊ आणि याच्या छेदामध्ये हे 100 घेऊन टाकू। आता बघा मित्रांनो 12 एके 12, 12 पंचे 60, सरळ जर तुम्ही 5 गुणिले हे 100 केलं आलं किती 500, 100 गुणिले 5 केलं आलं किती 500, म्हणजेच प्रत्येक खुर्चीची किंमत आहे मित्रांनो 500 रुपये। पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। 8वा प्रश्न, 6 व 4 या संख्यांचा भूमितीमध्ये काढा। तर बघा मित्रांनो 6 व 4 या संख्यांचा आपल्याला भूमितीमध्ये काढण्यासाठी एक ट्रिक सांगतो तुम्हाला, अत्यंत सोपी ती ट्रिक तुम्ही वापरून घ्या। बघा भूमितीमध्ये म्हणजे मित्रांनो वर्गमूळ आपल्याला या ठिकाणी काढून घ्यावं लागतं, तर सरळ या आपण 6 व 4 ला मित्रांनो वर्गमूळामध्ये टाकून घेऊ। वर्गमूळामध्ये टाकून घेतलं तर बघा 16 मित्रांनो, तर 16 गुणिले 4 घेऊन टाकायचं वर्गमूळामध्ये, झालं किती 16 चौक 64, 16 चौक 64 मित्रांनो। बघा आता या जर 16 चौक 64 जर आपण वर्गमूळ काढलं तर ते आहे बघा 8, म्हणजेच पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आहे। असं जरी नाही मित्रांनो तुम्ही असं सुद्धा काढू शकता, सरळ भूमितीमध्ये काढा असा प्रश्न आला, 2 संख्या आले, 16 गुणिले 4 आले किती 16 चौक 64, 64चा मित्रांनो वर्गमूळ जर काढला 8, आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे किती पर्याय क्रमांक अ 8 असणार आहे। शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो तुमच्यासाठी असणार आहे, तर 1024 चा संबंध 32 शी असेल तर 1056 चा संबंध कशाशी असेल या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे बघा तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचे आहे। आणि आपला व्हिडिओ आवडला, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करून टाका। भेटू परत अशाच काही व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बघत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल। धन्यवाद।